कारण की आम्ही जेव्हा पत्रिका पाहतो तर हे लक्षात येतं की मंगळ प्रबळ असल्याशिवाय NDA मध्ये व्यक्ती जाऊच शकत नाही. ओके, नॅशनल डिफेन्स अकॅडमीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती 2 स्टेप्समध्ये होते. एक रिटन एक्झाम असते आणि त्याच्याबरोबर त्याच्यानंतर एक सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू असतो. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या इंटरव्ह्यूची तयारी करायची असेल तर मुलांचं एक सायकोलॉजिकल कंडिशनिंग करायची गरज आहे. आमचा हाच प्रयत्न असतो की आपण जे करतो ते बेस्ट असलं पाहिजे. कारण खूप छान. 10वी-12वी पासून जर आपल्याला याची पूर्वतयारी करायची असेल तर नेमकी दिशा कशी असावी? नमस्कार. आजचा पॉडकास्ट खूप स्पेशल आहे, विशेषतः पालकांसाठी, आईसाठी, वडिलांसाठी. आपल्या मुलाचं भविष्य काय असेल याचा विचार करणाऱ्या प्रत्येक पालकासाठी, स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांसाठी. कारण आज आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचे अतिथी आलेले आहेत. कर्नल सारंग सर हे मल्टी टॅलेंटेड आहेत. म्हणजे युद्धभूमीवर सैनिकांना प्रेरित करणं आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आज ते मास्टर आहेत आणि आज ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गेली 15 दिवस सातत्याने मला दिवसभर येणारे कॉल हे जास्तीत जास्त माझ्या पाल्यासाठी काय हा प्रश्न विचारणारा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित आज तुम्हाला इथे सापडू शकेल. कदाचित तुमचं पूर्वीचं प्लॅनिंग असेल की आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात NDAकडे वळावं. कदाचित तुमचं प्लॅनिंग नसेल. मात्र प्लॅनिंग जरी नसलं तरी ही एक खूप मोठी संधी आहे. त्यामुळे प्लॅनिंग करण्यापूर्वी ज्ञान अर्जित करणं, माहिती करून घेणं याची संधी आज ही आहे. आणि त्यामुळे पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. या संदर्भातले काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिल्या जातील. तुम्हाला आठवतं का, मागे आपल्याकडे आल्या होत्या संगीता पाटील मॅडम. त्यांनी तुम्हाला असंच ज्ञान दिलं होतं. शेकडो प्रश्न तुम्ही विचारलेत आणि त्यांनी न कंटाळता उत्तरं दिली. आजसुद्धा तेच होईल. सगळ्यात पहिले आपण कर्नल सरांचं मनापासून स्वागत करूया. सर, आपलं ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या चॅनलवर मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आमचे प्रेक्षक आपल्याला भेटायला खूप उत्सुक आहेत. अनेक पालक मला विचारतात की NDAमध्ये संधी किती आहे? सोशल मीडिया आज खूप मोठा मास्टर आहे, हे नाकारता येत नाही. परंतु त्याचं ज्ञान कुठेतरी पुन्हा व्हेरीफाय करावं लागतं. आणि तुमच्यासारखी तज्ज्ञ व्यक्ती आली तर ते एक ज्ञान व्हेरीफाय होऊ शकतं. त्यामुळे माझा पहिला प्रश्न हाच असेल की खरोखर NDAमध्ये संधी किती? NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये 12वी नंतर संधी आहेच. फक्त काय आहे की हे असं नाही आहे की म्हणजे मला बरेच पालक असं सांगतात आमचा मुलगा ना त्याला आर्मीमध्ये पाठवायचं आहे. मी त्यांना विचारतो का? नाही, तो दिवसभर खेळत असतो म्हणून त्याला आर्मीत पाठवायचं. तर ते NDA म्हणजे असं नाही आहे की माझा मुलगा वांड आहे किंवा तो खूप मस्ती करत असतो म्हणून त्याला NDAत पाठवायचं. हे एनर्जी इज रिक्वायर्ड. पण NDAची जी परीक्षा असते त्याची रिटन एक्झाम इट्स क्वाईट अ डिफिकल्ट एक्झाम. आणि त्या दृष्टीने म्हणजे चांगला अभ्यास करून जी मुलं पास करतील अँड ऑन टॉप ऑफ इट त्यांच्याकडे फिजिकल एनर्जी आहे, त्यांच्यासाठी हे फार चांगलं करिअर आहे. पण अभ्यास महत्त्वाचा आहे. बरोबर आहे, योग्य आहे. कारण की आम्ही जेव्हा पत्रिका पाहतो तर हे लक्षात येतं की मंगळ प्रबळ असल्याशिवाय NDAमध्ये व्यक्ती जाऊच शकत नाही. कारण आतापर्यंत आम्ही शेकडो पत्रिका पाहिल्या, पण त्या पत्रिका पाहत असताना मला सातत्याने जाणवायचं की त्या पत्रिकांमध्ये गुरु सुद्धा तेवढाच प्रबळ असायचा. अच्छा, ओके. मला तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही जो आज तुमच्या वाक्यातून कळतोय. ओके. अर्थात अभ्यास महत्त्वाचा आहे, ज्ञान महत्त्वाचं आहे आणि सोबत फिजिकल पॉवर महत्त्वाची आहे. येस. ओके. येस. याची पूर्वतयारी कशी करावी याबद्दल तुमचं मत काय आहे? NDAची जी पूर्वतयारी, फर्स्टली नॅशनल डिफेन्स अकॅडमीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती 2 स्टेप्समध्ये होते. एक रिटन एक्झाम असते आणि त्याच्याबरोबर त्याच्यानंतर एक सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू असतो. आता या दोन्ही स्टेजेसमधून गेल्यानंतर त्याच्यानंतर मेडिकल एक्झाम असते आणि मग त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागते. सो एकतर
देर इज वन ॲडिशनल इन्फॉर्मेशन यू मस्ट अंडरस्टँड दॅट नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या बरोबर इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये 10+2 BTech म्हणून एक एंट्री असते आणि इंडियन आर्मीमध्ये एक देर इज अगेन 10+2 BTech म्हणजे त्याला टेक्निकल एंट्री स्कीम म्हणतात. सो असे 3 पद्धतींनी 12वी नंतर मुलांना 12वी सायन्स नंतर मुलांना आणि NDAमध्ये मुलींनासुद्धा करिअरचे ऑप्शन्स आहेत. बरं. पण आता जसं मी म्हणलं की 2 एक रिटर्न एक्झाम आहे आणि एक सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू आहे. जर INA आणि इंडियन नेव्हल अकॅडमी आणि टेक्निकल एंट्री स्कीम या दोन्हीमध्ये JEEच्या मार्कांवर त्यांचं शॉर्टलिस्टिंग होतं, पण त्याच्यानंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यूची तयारी करायला लागते. आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू हा म्हणजे असं नुसतं इट्स नॉट जस्ट अन इंटरव्ह्यू, इट इज अ टोटल सायकोलॉजिकल प्रोफायलिंग की त्याच्यामध्ये पूर्णपणे तुमची मानसिकता आणि ती मानसिकता आर्मीमध्ये आर्मी म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्ही आर्म फोर्सेसमध्ये अधिकारी बनण्याची तुमची मानसिकता आहे की नाही याची पारखणी केली जाते. आता तयारी म्हणजे रिटर्न एक्झामची तयारी तर नॉर्मल जी आपली प्रॅक्टिस करायची असते ती, आणि जो सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू आहे त्याची तयारीमध्ये थोडंसं म्हणजे तयारी म्हणजे जर तुम्ही टीमवर्कमध्ये चांगले असाल किंवा तुमची निर्णय क्षमता चांगली असेल किंवा तुमचं इंटिग्रिटी इज वन व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट विच इज चेक्ड इन ऑल दिस थिंग्स. तर अशा एक 15 क्वालिटीज आम्ही टेस्ट करतो सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमध्ये, आणि मग त्या 15 क्वालिटीजमध्ये जर तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. तर तयारी करायची असेल तर खरंच जगात डोळे उघडे ठेवून वावरणं हे फार महत्त्वाचं आहे. अच्छा, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. माझ्या सकट अनेक पालकांचं मत होतं की NDA म्हणजे कठीण ट्रेनिंग, संघर्ष, परंतु त्याशिवाय व्यावहारिक ज्ञान, जनरल नॉलेज हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही सांगितलं, पण त्याची पूर्वतयारी कशी करायला हवी? अशी पूर्वतयारी म्हणजे रिटर्न एक्झामची तर जे नेहमीची पद्धत आहे ती आहेच. याच्याशिवाय जर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या इंटरव्ह्यूची तयारी करायची असेल तर मुलांचं एक सायकोलॉजिकल कंडिशनिंग करायची गरज आहे. आता हे म्हणजे त्या ज्या 15 क्वालिटीज आम्ही बघत असतो, आता त्याच्यामध्ये एक क्वालिटी आहे करेज. नाव आता करेज की तू धाडसी हो म्हणून कोणाला करेज येत नाही. सो करेज कुठून येतं तर फिजिकल कॅपॅसिटी असेल आणि जर तुम्हाला चांगलं ज्ञान असेल, नॉलेज चांगलं असेल तर करेज येऊ शकतं. आता ही जेव्हा माणसाला समजते की मी चांगला विचार करू शकतो, मी चांगले निर्णय घेऊ शकतो, याची जेव्हा त्याला खात्री व्हायला लागते तेव्हा आपोआप त्याचा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि त्याचं करेज त्याला येतं. आता हे करण्याची सगळ्याची एक प्रोसेस आहे. आयदर घरामध्ये हे लहानपणापासून झालेलं असेल किंवा शाळेमध्येच लहानपणापासून झालं असेल, पण ते सध्याच्या परिस्थितीमध्ये असं होत नाही. आणि त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी म्हणजे या 15 क्वालिटीजवर एक विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही मुलांना बिल्डअप करत गेलात तर दे कॅन प्रिपेअर फॉर द सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. खूप छान. 10वी-12वी पासून जर आपल्याला याची पूर्वतयारी करायची असेल तर नेमकी दिशा कशी असावी? म्हणजे फिजिकल फिटनेस एक आहे, इतर ज्ञान कुठे आणि कसं मिळेल याची काही माहिती आपण देऊ शकतो का? सो फिजिकल फिटनेसमध्ये एक तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे आर्मीमध्ये आता तुम्ही पोलीस भरती वगैरे बघता तर त्याच्यामध्ये ते गोळाफेक आणि 10 किलोमीटर धावणं किंवा 2 किलोमीटर धावणं वगैरे असे सगळे प्रकार असतात. हे आर्मीमध्ये ॲट जवान्स लेवल किंवा पर्सनल बिलो ऑफिसर रँक या लेवलला आम्ही फिजिकल्स पण चेक करून घेतो. पण जेव्हा सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमध्ये टेस्टिंग होत असतं तेव्हा त्याच्यामध्ये ऑब्स्टिकल कोर्स असतो की पण तो ऑब्स्टिकल कोर्स फक्त फिजिकल फिटनेस बघण्यासाठी नसतो, तर ते ऑब्स्टिकल्स पार करताना तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेताय, तुम्हाला जमतंय त्याच्यावर तुम्ही किती प्रयत्न करताय किंवा सोडून देताय. पण तुम्ही सोडून दिलं तर तुमचं चुकलं नाही, तुम्ही केलात, खूप प्रयत्न केलात तरी तुम्ही बरोबर आहात असं नाही, कारण हे तुमच्या बाकी सायकोलॉजिकल टेस्टची त्याची सांगड घातली जाते आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की तुम्ही जे केलं ते बरोबर आहे की नाही. सो फिजिकल फिटनेस इज नॉट अ बिग थिंग. तो एक म्हणजे आता ऑब्स्टॅकल्स करायचे असेल तर येस देर आर सम फिजिकल एक्सरसाइजेस दॅट यू मस्ट डू, पण
त्याच्यापेक्षा जास्त हे जे मेंटल कंडिशनिंग आहे, सेल्फ अवेअरनेस आहे किंवा कॉन्फिडन्स आहे, त्याच्यामध्ये ग्रुप टेस्टिंग्ज असतात, त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्यांच्या बरोबर कसे काम करू शकता, टीममध्ये कसं काम करू शकता, लिडरशिप कशी करू शकता. आता एक पियर ग्रुप आहे, म्हणजे पियर ग्रुप म्हणजे जे कोणी लिडर नॉमिनेट केलेलं नाही आहे आणि त्यांना एक टास्क दिलेलं असतं. आता 6 मुलं त्यांना एक टास्क दिले, प्रेशरमध्ये असतात, मग त्याच्यातून लिडरशिप क्वालिटीज बाहेर येतात आणि दॅट इज हाऊ द सिलेक्शन इज डन. सो प्रिपरेशन तुम्ही म्हणाल किंवा फिजिकल फिटनेस पाहिजे तर असं नाही, पण कारण वन्स इफ यू आर मेडिकली फिट द अकॅडमीज विल लुक आफ्टर युअर फिजिकल फिटनेस. ते 4 वर्ष ट्रेनिंगमध्ये तेच करत असतात. पण वेदर यू आर सायकोलॉजिकली फिट अँड कॅपेबल ऑफ डुईंग ऑल दिस थिंग्स इज वॉट टेस्टेड इन द सिलेक्शन प्रोसेस. पूर्वतयारी कशी करावी 10वी-12वी पासून? 10वी-12वी पासून पूर्वतयारी करायची असेल तर म्हणजे टू प्रिपेअर सायकोलॉजिकली देर आर डिफरंट टास्क विच, म्हणजे जसे NCCमध्ये परेड्स असतात, सो तसं वी प्लॅन टू डू परेड्स एव्हरी वीक. आणि मग त्याच्यामध्ये मुलांना टास्क देऊन त्यांना त्याच्यावर, म्हणजे आता लाईक द बेसिक थिंग दॅट स्टुडंट्स लॅक इज कम्युनिकेशन स्किल्स. आता समजा तुम्ही एक ग्रुप डिस्कशन करायचं आहे, तुमचा एक 15-20 मुलांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन करायचं आहे. सो आता याच्यासाठी तुम्हाला जगामध्ये काय चाललं आहे याचं नॉलेज असायला पाहिजे, स्वतःचा मुद्दा सगळ्यांच्या समोर कसा मांडायचा हे समजायला पाहिजे, दुसऱ्यांनी मांडलेला मुद्दा त्याला काउंटर करायचा किंवा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे समजलं पाहिजे. आणि एखाद्या ग्रुप डिस्कशनमधून समजा तुम्हाला मोका मिळत नसेल तर स्वतःसाठी अपॉर्च्युनिटी कशी तयार करायची हे सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे. तर या पद्धतीने त्याची तयारी करायला पाहिजे. मित्रांच्या बरोबर एकटं राहण्याची तयारी होऊ शकत नाही. यू नीड अ ग्रुप वेअर इन एक ग्रुपमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करताय, स्वतःचं ज्ञान वाढवताय, स्वतःचं थॉट प्रोसेस कशी नीट करायची याचा विचार करताय, या सगळ्या पद्धतीने याची तयारी करता येते. खूप छान. देर इज अनदर थिंग अबाउट प्रिपरेशन, लाईक मी तुम्हाला जेव्हा मगाशी सांगत होतो की NDAच्या परीक्षेच्या बरोबर, म्हणजे NDAची रिटर्न एक्झाम असते, NDAमध्ये जाण्यासाठी असते. त्याच्याशिवाय इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये जे 10+2 BTech एंट्री आणि जी टेक्निकल एंट्री स्कीम आहे, तर त्याची जी म्हणजे शॉर्टलिस्टिंग असतं ते JEE एक्झामच्या मार्कांवर असतं. त्यामुळे तुम्ही NDAची प्रिपरेशन करत असताना JEEची प्रिपरेशन करत असण्यासुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. खूपच छान. म्हणजे JEEची प्रिपरेशन अत्यंत आवश्यकच आहे तुम्हाला कोणत्याही सेक्टरमध्ये. आणि जर तुम्ही बघितलं तर NDAच्या रिटर्न एक्झाममध्ये जी मॅथमॅटिक्सची परीक्षा असते दॅट इज ॲज टफ इफ नॉट बेटर दॅन द JEE एक्झाम. सो त्यामुळे तयारी ही JEEच्या लेवलचीच केली पाहिजे आणि त्याच्या पुढे मग SSBची तयारी केली पाहिजे. खूप छान. अशा काही संस्था आहेत की ज्या संस्था ही तयारी करून घेतात? हा, गव्हर्मेंटच्या सैनिक स्कूल्स आहेत, म्हणजे सैनिक स्कूल्स इन द सेन्स डिफेन्स मिनिस्ट्रीच्या सैनिक स्कूल्स आहेत, त्या एक साधारण 20 संस्था आहेत. पण त्याच्याशिवाय असं SSB आणि रिटर्न एक्झाम अशा दोन्हीची तयारी करून घेणारे एक मोशन जळगावमध्ये, मोशन इज द आमच्या जळगावमध्ये. येस. बरं. आम्ही सुरू करतोय हे. ग्रेट. सो दॅट इज द ओनली प्लेस वेअर वी आर स्टार्टिंग की SSB आणि NDA आणि JEE अशा सगळ्याची एकदम तयारी करू. अच्छा, म्हणजे या तिघांचं एकत्रित नॉलेज आमच्या जळगावमध्ये मोशन करिअर अकादमी दोहणार आहे. खूपच छान. मी त्याची माहिती देते. आपण शक्य झालं तर त्यांना सुद्धा आमंत्रित करूया, म्हणजे ते अधिक माहिती अजून देऊ शकतील. सो फर्स्टली नॅशनल डिफेन्स अकॅडमीची जी रिटर्न एक्झाम असते, सो दॅट रिटर्न एक्झाम कन्सिस्ट ऑफ 2 papers. One is mathematics and the second is general abilities. Okay. So mathematics is class 12th level, which I told you it is of JEE level. आणि जे बाकीचे जनरल ॲप्टिट्यूड ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये इंग्लिश आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सिविक सायन्स हे सगळे विषय त्याच्यामध्ये असतात. बट दे आर ॲट द लेवल ऑफ 10th लेवल NCERT सिलेबस. आणि या सगळ्याची तयारी मोशन करिअर अकॅडमीमध्ये NDA
च्या रिटर्न एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये करून घेतली जाईल. अँड इन ॲडिशन टू दॅट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचं इंटरव्ह्यूची तयारी करून घेईल. नाऊ यू मस्ट अंडरस्टँड देर आर लॉट ऑफ पीपल हू प्रिपेअर स्टुडंट्स फॉर SSB, बट हाऊ आर दे डुईंग इट की एक 15 दिवसाचं ट्रेनिंग केलं जस्ट बिफोर द सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. सो दे आर अंडरगोईंग द कम्प्लीट मोशन ऑफ की SSBमध्ये काय होणार आहे. बट it is a psychological test. Just following some pattern is not going to help you. You really need to change your behavior or modify your behavior and really develop the personality in the manner that it is required, which cannot be done over 15 days. So that is why we are going over 2 years for carrying out or conditioning, the psychological conditioning. So that is what we are doing here. खूप छान. मला यातून जे कळलं ते असं आहे की या परीक्षेची तयारी 15 दिवसात होत नाही. तुम्हाला हळूहळू डेव्हलप व्हावं लागतं, Absolutely. मुळासकट प्रबळ व्हावं लागतं, बिलकुल. व्यक्तिमत्व विकसित करावं बिलकुल. लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर महाराष्ट्रात मोशन करिअर अकादमी यांचे नितीन पाटील सर ही ब्रँच लॉन्च करणार आहेत, अर्थात तुमच्यासोबत. आणि आज लकीली ते सुद्धा इथे आलेले आहेत. मी त्यांना आमंत्रित करेल आणि आपण आपल्या चॅनलवर त्यांचं मनापासून स्वागत करू. सर, आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. NDA सारखी संधी तुम्ही जळगावमध्ये उपलब्ध करून देत आहात. NDAच्या प्रिपरेशनची संधी जळगावमध्ये उपलब्ध करून देत आहात. ही खरंच आनंदाची बाब आहे, कारण आज पॅरेंट्सची ती बेसिक रिक्वायरमेंट आहे. तुम्ही हा विचार कसा केला? म्हणजे NEEमध्ये तुम्ही मास्टर आहात, किंवा तुमचं जे कार्य आहे ते जळगावमध्ये मी असं काहीतरी ऐकलं टॉप लेवलला पोहोचतं आहे. तर आता या दिशेला तुम्ही कसं वळलात? धन्यवाद मॅडम. सर्वात आधी तर आपलं धन्यवाद, कारण आम्हाला तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली तुमच्या पॉडकास्टमध्ये येण्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NDA आम्ही का सुरू करतो आहे, कारण याच्यामागे खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही जेव्हा JEE नीट आणि बाकीच्या फाउंडेशन कोर्सेस याची जी सुरुवात केली, त्यात आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही हे बेस्ट आणि चांगल्या रीतीने करू शकतो. पण कॉन्फिडन्स असून हे नसतं, तुम्हाला कोणाची तरी जे ऑलरेडी मास्टर आहेत त्यांची एक साथ लागते. तशीच आम्ही साथ मोशन कोटाचे जे मोशन एज्युकेशन आहेत आणि ते हेड करतात नितीन विजय सर, त्यांना भेटलून त्यांची ब्रांच आम्ही जळगावला आणली. मग तेव्हाच आम्ही विचार केला होता की आपण NDA पण सुरू करू. पण NDA त्यावेळेस आम्ही न करण्याचं कारण हे, आता जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला क्रिकेट कोणाकडून शिकायला आवडेल, आणि मी 2 चॉईसेस ठेवले, सचिन तेंडुलकर आणि हर्षा भोगले. तुम्हाला कोण? सचिन तेंडुलकर आणि हर्षा भोगले. सचिन तेंडुलकर का? ते मास्टर आहेत. बरोबर. कारण नॉलेज असून बाहेर जो बसलेला आहे, जो कॉमेंट्री करतोय, तो जास्त ट्रेन करू शकतो की ऑलरेडी ज्याने क्रिकेट खेळलेलं आहे, जो फील्डमध्ये उतरला आहे, ज्याने आपल्याला प्रूव्ह करून दाखवलं आहे, तो ज्याने करू शकतो. जमिनीवर कार्य केलं तो महत्त्वाचा. बरोबर. म्हणून आम्ही अशा सचिन तेंडुलकरची वाट बघत होतो, बरं. जे आमच्यासोबत येणार. अच्छा. तर मग ते सचिन तेंडुलकर आम्ही शोधून काढले, आणि जे आपले कर्नल सारंग सर आहेत त्यांची आमची भेट झाली. मग शेवटी आमचा हा प्रवास आता सुरू होतोय. बरं, खूप छान. म्हणजे आपण जे विद्यार्थ्यांना देतोय ते दी बेस्ट असलं पाहिजे. Correct. त्यासाठी आमचा हाच- तेवढी टीम आपल्याकडे असली पाहिजे, याची तुम्ही पूर्ण वाट पाहिली. आमचा हाच प्रयत्न असतो की आपण जे करतो ते बेस्ट असलं पाहिजे. कारण अल्टिमेटली फक्त सुरू करून फॉर फॉर्मॅलिटी वी आर टेकिंग स्टुडंट्स आणि त्यांना आपण ट्रेन करतो आहे आणि फक्त चालू आहे असं, पण त्याच्यातून रिझल्ट किती येतो ते महत्त्वाचं असतं. एखादा विद्यार्थी जर फिजिकली ॲव्हरेज असेल तर त्याला आपण इतर नॉलेज देऊन डेव्हलप करू शकतो का, आणि या स्पर्धेत पुढे येण्यासाठी प्रवृत्त करू शकतो का? नक्कीच. फिजिकली ॲव्हरेजची डेफिनेशन काय? म्हणजे कसं असतं ना, आम्ही जेव्हा सामान्य माणूस म्हणून विचार करतो आणि NDAचा विचार करतो तेव्हा अगदी छान बॉडी बिल्डर असलं पाहिजे. म्हणजे अशा बेसिक कन्सेप्ट पॉईंटमध्ये आहेत, मे बी रॉंग असू शकतात. तर त्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारला. करेक्ट. आता ज्या वेळेस तुम्ही विचार करता NDAमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थी ह्या लेवलला जातो जिथे त्याची डिसिजन मेकिंग पॉवर महत्त्वाची असते, नॉट फिजिकल पॉवर. बरं. फिजिकल पॉवर कोणाला, ज्यांना ते कमांड करणार आहेत, ज्यांना ते आदेश देणार आहेत, ज्यांना ते टीम म्हणून त्यांच्या टीममेट्स असतील, त्यांना फिजिकल पॉवर जास्त महत्त्वाची असते. जे ऑफिसर्स असतात त्यांची मेंटल हेल्थ आणि सायकोलॉजिकल पॉवर ही महत्त्वाची असते. फिजिकल ट्रेनिंगमध्येच होऊन जाते.
4 वर्षाची ट्रेनिंग असते, त्याच्यातच त्यांचं कव्हर होऊन जातं. म्हणजे आमच्या भाषेत मंगळापेक्षा देखील चंद्र बळकट असावा. बरोबर. आणि NDAची जी तुम्ही परीक्षा घेणार आहात त्याच्यात ऑफिसर्स रँक येतील सगळे. करेक्ट. हे सगळे ऑफिसर्स रँकचे पोझिशन असतात. बरं बरं. सर, असं एक मानसिकता असते की मोठे आणि महत्त्वाचे कोर्सेस हे मोठ्या सिटीजमध्ये, मग असं असताना जळगावमध्ये NDA सुरू करावं याची गरज का वाटली? तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे याचं. बरं. मोठे शहरच का, आमच्या जळगावसारखे शहर का नाही? आणि बरोबर. आमचं सुरुवातीपासून आम्ही म्हणजे 2010 पासून एज्युकेशन फील्डमध्ये आहोत आणि आम्ही नेहमीही आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, आमच्या ग्रामीण भागातल्या पालकांना नवीन नवीन संधी अपॉर्च्युनिटीज आम्ही क्रिएट केलेल्या आहेत. आणि तोच हेतू आमच्या मनाशी बाळगून हे पण आम्ही जळगावमध्ये सुरू करायचं ठरवलं. अपॉर्च्युनिटी आहे आमच्याकडे नाशिकला, अपॉर्च्युनिटी आहे आमच्याकडे पुण्याला, बरं. पण आम्ही सुरुवात केली ती जळगावपासून. कारण जळगावच्या विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा एक संधी देणं गरजेचं आहे. खूप छान. असं म्हणतात देश घडवणारा खरा व्यक्ती जर कोणी असेल ना तर तो शिक्षक असतो. आणि शिक्षक जेव्हा असं विचार करतो की आपण ग्रामीण लेव्हलपर्यंत देशातल्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, तेव्हा देश नक्कीच प्रगती करतो. बरोबर. आणि मोशन करिअर अकादमी ही तुमची जी संस्था आहे ते हे कार्य करीत आहे जळगावच्या विद्यार्थ्यांना. किंबहुना मी असं सुद्धा ऐकलं की तुमच्याकडे बाहेरचे विद्यार्थी जळगावला येऊन ॲडमिशन घेत आहेत. बरोबर. त्यांना प्रगतीची वाट देत आहात, त्यामुळे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. याबद्दल काय बोलाल? नक्कीच, मला नक्कीच सांगायला आवडेल की मिम्स करिअर अकॅडमी, मोशन करिअर अकॅडमीने आधीच प्रूव्ह करून दाखवलं आहे JEE आणि नीटच्या स्वरूपात. आमचे खूप सारे विद्यार्थी IITians आहेत, खूप सारे विद्यार्थी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस, मोठ्या मोठ्या मेडिकल कॉलेजेसला आता ते डॉक्टर्स बनत आहेत. आणि आता ते ह्या वर्षीचा आमचा निकालच खूप मोठा आहे. 299चा टॉपर आहे आमचा. बरं. बरोबर. आणि तेच ट्रेंड आणि तेच आमचं ध्येय उराशी बाळगून आम्ही NDAची सुरुवात करत आहोत. क्या बात आहे. JEEमध्ये तुम्ही आता जसं म्हणालात मास्टर आहात, किंबहुना तुम्ही प्रचंड प्रगती केलेली आहे. 299 पर्यंत तुम्ही प्रोग्रेस केलेली आहे. मग NDA का सुरू केलं आणि या दोघांच्या एकमेकांशी कनेक्शन काय? खूपच छान प्रश्न आहे. NDA का सुरू केलं? कारण तुम्ही जर सिलेबस बघाल तर NDAचा सिलेबस आणि JEEचा सिलेबस याच्यात जास्त फरक नाही आहे. बरं. मॅथ्स JEEच्या लेवलचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री म्हणजे सायन्स आपण म्हणू शकतो ते 10वी-12वीपर्यंतचं सायन्स येतं. JEEची लेवल नसते, पण त्याच्यापेक्षा कमी असते सायन्ससाठी. मॅथमॅटिक्स कम्प्लिटली JEEची लेवल असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात इंग्लिश आणि काही जनरल नॉलेजचे प्रश्न असतात, ज्याचं प्रिपरेशन आम्ही सायमल्टेनियसली JEE सोबत करू शकतो. बरं. मग जर एका विद्यार्थ्याला JEE सोबत अजून NDA, ज्यात त्याला जर काही करायचं असेल नेशनसाठी, तर ती अपॉर्च्युनिटी आम्ही क्रिएट केलेली आहे. त्याच्यासोबतच बरेच सारे जे आर्म फोर्सेसचे एक्झाम्स असतात त्याच्यासाठी तो प्रिपेअर करू शकतो. तर हे त्याच्यासाठी अजून एक वाट तयार होते, इंजिनिअरिंग, मेडिकल सोडून नॅशनल डिफेन्स अकॅडमी. खूप छान. म्हणजे अनेक ठिकाणी जिथे JEE फक्त शिकवलं जातं तिथे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल असे 2 ऑप्शन असतात. बरोबर. आणि तुमच्याकडे इंजिनिअरिंग, मेडिकल आणि आर्म फोर्सेस, नॅशनल डिफेन्स अकॅडमी असे 3 पर्याय तयार बरोबर. झालेत. म्हणजे इथं खूपच सकारात्मक बाब आहे. कारण आमच्याकडे जेव्हा 10वी-12वी नंतर पालक येतात तेव्हा ते स्वतःसुद्धा संभ्रमित असतात की मुलाला दिशा कोणती देऊ. मग त्यांना एका वेळी 3 दिशांचा अभ्यास होत असेल तर ती अधिक सकारात्मक बाब आहे असं मला वाटतं. बरोबर. तर खरंच तुमची मतं सांगा. आजचा पॉडकास्ट हा खरंच वेगळा होता. येणाऱ्या पिढीसाठी, यंग जनरेशनसाठी भविष्याचे दरवाजे उघडणारा होता. तुम्ही कोणत्या दिशेला जायचं याचं मार्गदर्शन करणारा होता. आणि आपलं हे चॅनल मार्गदर्शक चॅनलच आहे. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य दिशा हा पॉडकास्ट बघितल्यावर निवडा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.